आदिती, तुला नंदिनी भेटली आहे का? हो, बाहेरच. अगं आज तिने दुसऱ्या ऑफिस मध्ये कोणा असं कामाला लावलंय, या नंदिनीचा काही नेम नाही. काय? माझ्याबद्दलच बोलणं चाललं होतं का? ठीक आहे, तुझ्याबद्दल. काय काका? नंदिनी मॅडम, आत्ताच अरविंद काका तुमचं खूप कौतुक करत होते. अगं आदिती, अगं आत्ताच आलीस ना तू? मग लगेच काय फाईल वगैरे बॅगेत टाकून निघालीस कुठे? ऍक्च्युली मला एका मीटिंगला जायचंय म्हणून लवकर आले आज. म्हणजे मी इथे आले आणि तू निघालीस? सॉरी नंदिनी मॅडम. गंमत केली ग. बरं ऐक ना, मला थोडस तुझ्याशी बोलायचंय. म्हणजे आता बाहेर जे कपल आलं होतं ना, त्याची स्टोरी तुला माहितीये का? ऐका ना, मला निघायला खूप उशीर होतोय. मी आता पटकन जाते, नाही तर मला जायला लेट होईल, मीटिंगला लेट होईल. सॉरी. अगं मी आदिती, गेल काय म्हणावं या मुलीला? आयुष्य पुढ्यात पडलं आणि हिचं आपलं काम काम काम. एकटीच काय बडबडते? नाही, कुठं काय, काय नाही. तुम्हाला एक सांगू? काय? माझ्या ना मनात काहीतरी आलंय. आता काय? हा अरविंद, आयुष्य किती सुंदर असतं ना. अशा सुंदर आयुष्यात कोणाची तरी साथ हवी ना. तू काय पुस्तक लिहिते? नाही हो, पुस्तक कुठलं. मी आदितीबद्दल बोलते. तुम्हाला नाही वाटत आपण तिला समजावायला हवं? बाई ग, झालं गेलं ते विसरून जा. नवीन आयुष्याला सुरुवात कर. एखादा छान मुलगा पहा आणि काय चाललंय तुझं? अगं तिचा नवरा का वाईट आहे? हो, वाईटच आहे. चांगला असता तर तिला सोडून गेला असता का? वाईटच आहे तो. आणि तुम्हाला काय एवढा राग येतोय? तुम्हाला काय माहितीये तो चांगला आहे का वाईट आहे? तेच म्हणायचंय मला. एखाद्याला चांगलं वाईट म्हणण्याचा आपल्याला अजिबात हक्क नाही. तुला माहितीये का तो चांगला आहे का वाईट आहे? तो चांगलाही असू शकतो ना. हो ना, मग आधी तिला सोडून गेलाच नसता तो. मग वाईट असेल. म्हणजे पट्ट आहे ना? पट्ट आहे ना? अगं पण बास, आता पण नाही आणि काही नाही. माझं ठरलंय. माझ्या मनात जे काही आलंय ना, ते सगळं मी अंशी जाऊन बोलणार आहे. आधी तिने दुसरं लग्न. एक मिनिट, तू नको तुझं नाक खुपसू नका. मला दुसरं लग्न मान्य नाहीये. हो, मला तेच म्हणायचं आहे. दुसऱ्या लग्नाचा विचार करणं चुकीचं आहे. एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये एकच जोडीदार येतो आणि त्याच्यावरच त्याचं प्रेम असतं. तो नको ते बोलू नकोस. म्हणजे तुम्ही खरंच आहे. तुम्ही पुरुष ना बायकांचं दुःख कधी समजूच शकत नाही. एक स्त्रीच फक्त बाईचं दुःख ओळखू शकते. हो की नाही ग जुई? हो. पुरुषाला मनच नसतं. अरे मी काय म्हणालो असं? तुम्हाला काय कळणार आहे स्त्रियांच्या भावना? तुमचं काळीच ना दगडाचं काळीच आहे, दगडाचं. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
नंदिनी तू रडतेस? अगं काय झालं? मी तुला असं काय बोललो? घ्या, हेच कळलं नाहीये कसं कळणार मन काय म्हणतंय? तू मगापासून काय चालवलंस ग? मन 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 मन. कारण माणसाच्या भावना जर कळल्याच नाही तर कसं कळलं मग त्याला काय म्हणायचंय? नंदिनी मला खरंच काही कळत नाही. मला फक्त तुला एवढंच विचारायचं आहे की तू दुसऱ्यांचे निर्णय तू का घेतेस? अरविंद खरटे, ते दुसऱ्यांच्या चांगल्यासाठीच असतात ना. मला दुसरं लग्न मान्य नाही, मला नाही पटत ते. म्हणजे तांगडे काका तुम्ही नंदिनी मॅडम काय झालं? काका तुम्ही काही बोललात का? अगं तिने लग्नाबद्दल विचारलं, मी नाही म्हणालो. नंदिनी मॅडम काय? सांग ना, काही हरकत आहे का? हरकत आहे. काका मला दुसरं लग्न मान्य नाहीये. पण अगं आयुष्यात कोणाची तरी साथ नको का? सांग ना, हो की नाही? नाही ते खरं असलं तरी मला नंदिनी दुसरं लग्न मान्य नाहीये. काका काका अगं हिला ना सांगून काही उपयोगाचं नाही. अहो गेले, तुम्ही शांत बघितलं ना ते कसे वागतात, कसं बोलतात, चिडले बघ कसे माझ्यावर. ऐका ना तुम्ही शांत व्हा ना, प्लीज शांत व्हा. नंदिनी मॅडम तुम्ही आम्हाला धीर देता नेहमी आणि तुम्ही रडताय. शांत व्हा, आधी शांत व्हा. ऐका माझं, हे बघा काका नाही म्हणाले असतील, नकार दिला असेल त्यांनी बरोबर, पण बोलण्यातून वागण्यातून जे समजून घ्यायचंय ते समजून घ्या ना. कळतंय का? माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? हे बघा मला असं वाटतंय की हे नाही म्हणणं वरवरच आहे, खोट आहे. मनात वेगळं आहे त्यांच्या काहीतरी. हो 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 एवढं काय झालं रडायला? काय तर म्हणे पुरुषानं मन नसतं. यांच्या मनात अगदी काय चाललंय ते सगळ्याचा पत्ता लाग. काय ग काय झालं? हे वेडाबाई, नेमकं काय झालंय ते तरी कळेल का आम्हाला? काय नाही. अगं मग रडतेस का तू? काय झालं ते सांग. तू खरंच रडते का डोळ्यात कचरा गेलाय? घाबरे तू, तुला नाही कळायचं बायकांचं दुःख. एक मिनिट, मला माहितीये तू रडतीये, पण तुला थोडं रिलॅक्स करावं म्हणून थोडी मस्करी केली मी. अशा वेळी कोणी मस्करी करतं का? काय रे साई, अशा वेळी कोणी मस्करी करतं का? सॉरी. तू सांग काय झालं? सांगितलं ना काय? तिलोत्तमा मॅडम, पुरुषांना मनच नसतं. आता हे कोणी सांगितलं तुला? नंदिनी मॅडम, आणि म्हणून त्या रडत होत्या. त्यांना बघून मला पण. नंदिनी रडते म्हणून आपण आल्या आल्या ती आत गेली वाटतं. काय कदम? मी फक्त नाही म्हणालो. हा? अरे देवा, चला तिलोत्तमा मॅडम आपण बघूया. रडत बसली असेल बिचारी. ए थांबा 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 थांबा. हो काका, असं काय करता? आतमध्ये कोणी असायला नको का? तिथे रजनी आहे, ती तिला समजवेल. हो मग आम्ही सुद्धा आज जाऊन बघतो ना काय झालंय. नको नको, तुम्ही गेलात आणखीन गोंधळ, म्हणजे आणखीन ती रडायला लागेल. तसं काही झालं नाहीये. उगाच
पाहिलं आता काय? नंदिनी मॅडम म्हणाला ते बरोबर आहे. पुरुषांना मनच नसतं. जुई तू शांत हो बघू आधी. अरे देवा. हे बघा मला काय वाटतंय, तुमच्या मनात जे आलं ते तुम्ही सांगितलं ना, झालं, विषय संपला. अगं हो रजनी, पण समोरच्या माणसाला कळायला हवं की नको? हो 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 बरोबर आहे, पण त्यांना कळेल तेव्हा कळेल. तुम्ही रडणं थांबवा प्लीज. नाही बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. आता मी रडणार नाहीच आहे. हो असं म्हणून तुम्ही पुन्हा रडताय? मला जे वाटतं ना ते मी आऊंशी जाऊन बोलणार आहे बस. आऊंचा काय संबंध आहे सगळ्यात? नंदिनी मॅडम ऐका. नंदिनी, दिस इज नॉट फेअर. एरवी काही झालं की उत्तम उत्तम करतेस आणि आज रडतेस ते मला न सांगता इथे आलीस. सॉरी. एकतर इतक्या दिवसांनंतर पुन्हा या ऑफिसमध्ये आलाय आणि आल्या आल्या असं डोळ्यात पाणी. काय झालं नंदिनी मॅडम, सांगा ना. उत्तमा, मला सांग, दुसरं लग्न करायला काही हरकत आहे का? झालं गेलं ते विसरून माणसानं आयुष्यात पुढे नको का जायला? हवं की नको सांग ना. हे बघ नंदिनी, मला अजूनही पटत नाहीये. तिलोत्तमा, तुला काय वाटतं? हा प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न आहे, तो ज्यांनी त्यांनी आपल्या अनुभवाने सोडवायचा. नाही बरोबर आहे. म्हणजे जर तुला कोणी विचारलं की दुसरं लग्न करशील का, तर मुळीच नाही, मला त्यात पडायचंच नाहीये. झालं. काय झालं? एक मिनिट, ती काय म्हणाली आता? हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, हो ना? हो, हे जे ती बोलली आता ते ती तिच्याबद्दल बोलतेय आणि मी. तरी मला दुसरं लग्न मान्य नाहीये. करा तुम्ही ना, सतत मला विरोध करा बस. कदम तू कसं वा 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 वा, छान जागा शोधून काढली. हा नाही, तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही इथे गप्पा मारत बसाल आणि मला काहीच कळणार नाही. नवरे काय लपून बसलोय का आम्ही इथे? आणि हे बघा, आम्ही गप्पा मारत नाहीये, आम्ही जरा काहीतरी महत्वाचं डिस्कस करतोय. जरा थांबा ना प्लीज. हो का? डिस्कशन मला कळायला हवं. अहो नवरे काका, नंदिनी मॅडम म्हणतात की दुसरं लग्न करायला काय हरकत आहे. अरे साईप्रसाद, कदम, तुम्ही काही बोललात का? नाही, उलट मी म्हटलं मला नाही पटत आहे, मला हे मान्य नाही. एक मिनिट, बास करा या चर्चा. आता कोणाला मान्य असो वा नसो, जे मला पटलंय ते मी करणार आहे. या संदर्भात मी आऊंशी जाऊन बोलणार आहे बास. अरे हे काय काय सांगायचं? या साध्या गोष्टी आहेत, आऊन पर्यंत कशाला ते न्यायचं? जय सर, कॉफी. थांगडे मी नाही मागितले, आता जस्ट घेतली आहे मी कॉफी. तुम्ही नुसती कॉफी घेतली असेल, पण माझ्याकडे न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. काय झालंय? जय सर, मला काहीच कळलं नाहीये. काय जय सर? अहो म्हणजे नंदिनी मॅडमनी अरविंद सरांना विचारलं दुसऱ्या लग्नाबद्दल.
शिका जरा त्यांच्याकडून काहीतरी. मी तुम्हाला इतक्या दिवस सांगतोय आदिती मॅडमला विचारा, आदिती मॅडमला विचारा, आदिती मॅडमला विचारा, पण तुम्ही नाही. तांगडे तांगडे काय पुढे काय झालंय? वाईट झालं. म्हणजे अरविंद सर नाही म्हणले. जय, अरे घोळ झालाय. अहो, घोळ काय, विषयच तसा आहे तर कळायला नको का सगळ्यांना? हो काय कदम सर? तुझं काम झालंय ना? हो जा ना. हो जा ना. जय, कसं करायचं रे? नंदिनी आऊंशी बोलणार म्हणाली. काय? अरे तू असं घाबरू नको ना, मग माझं कसं होणार? काका कशाला टेन्शन घेताय? असं काहीतरी बोल ना. हे बघा, जोपर्यंत आपण होकार देत नाही तोपर्यंत काही होणार नाही. अरे हो. नाही, एक मिनिट काका, जरा अर्जंट फोन, आपण बोलू. हा, हॅलो. बोल ना, काय महत्वाचं काम आहे म्हणलीस ना? हो. मग काय आहे काम? हा, काम आहेच. हो. नंदिनी, तुझे डोळे असे का दिसत आहेत? अगं काय झालं? काय रडलीस वगैरे का? खरे सांग मला. अगं काय, तुला कोणी काही बोललं का? नाही आहो, कोण कशाला काही बोलेल. मग नाही, मन जरा अस्वस्थ झालं होतं. म्हणजे काहीतरी झालं काय? आऊ, दुसरं लग्न करायला काय हरकत आहे, नाही का? म्हणजे समजा एखाद्या माणसाचा पहिला संसार जर मोडला असेल तर आयुष्य थांबत नाही ना. नाही. हा, हेच मी अरविंदला म्हणत होते तर ते नाही म्हणाले. कदमान, तू म्हणजे कदमांच्या? नाही नाही आऊ, नाही, यांच्याबद्दल नव्हते म्हणत मी. आदितीच्या लग्नाबद्दल बोलते. आऊ, काय हरकत आहे ना आपल्या आदितीने दुसरं लग्न करायला? गुणी आहे आदिती आपली, सुस्वभावी आहे. आणि आऊ, या वयात कुणाची तरी साथ हवीच ना. हो, बरोबर आहे तुझं. हा, मग झालं. म्हणजे आऊ, म्हणजे अविनाश सरांमध्ये झालेला बदल तुम्ही पाहिलाच असेल ना? नाही, पण म्हणजे हा सगळा बदल आदितीमुळे झालाय. आऊ, दोघांचंही खूप छान जमतं नंदिनी. हा, म्हणून म्हटलं की जर अविनाश सर आणि आदिती. नंदिनी, म्हणजे तू आदितीबद्दल विचार करतेस ही चांगलीच गोष्ट आहे, पण अविनाश, तुला अविनाशचा स्वभाव माहितीये नंदिनी.
या ऑफिसमध्ये त्यांनी काय नियम केलाय आणि त्या नियमाबद्दल तो किती स्ट्रिक्ट आहे हे सुद्धा तुला माहिती आहे. बरं, ही गोष्ट त्याच्या पर्सनल आयुष्यातली आहे, त्यामुळे त्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा असेल तो अविनाशच घेईल, मी नाही. आणि तू सुद्धा हे कुठे बोलू नकोस. पण आऊ, किमान तुम्ही सुचवलं तर. नंदिनी, आता हा विषय नको, नंतर बघू. नंतर बघू म्हणजे? अगं हा ठीक आहे. ए पण आऊ, नंतर बघू प्लीज. थँक्यू, थँक्यू सो मच.